आपल्या शरीराचं एकूण आरोग्य हे मोठ्या प्रमाणामध्ये आतड्यांच्या आरोग्यावर अवलंबून असतं. पचनक्रिया, रोगप्रतिकारशक्ती, पोषक घटक, पोषण आणि मानसिक आरोग्य यामध्येही आतड्याची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे आतडं निरोगी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे भरपूर फायबरयुक्त आहार घ्या. फायबर आतड्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. यामुळे पोट साफ होतं आणि चांगल्या जीवाणूंची वाढ होते. गहू, ज्वारी, बाजरी, ओट्स, हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये, डाळी खा, सुकामेवा खा. यांचा आहारामध्ये समावेश करा, जेणेकरून आतड्याचं आरोग्य चांगलं राहायला खूप मदत होते. दुसरं म्हणजे पुरेसं पाणी प्या. पाण्याची कमतरता असेल तर बद्धकोष्ठता होते, म्हणून दिवसातून 2 ते 3 लिटर नक्कीच पाणी प्या. यामुळे पचन सुधारतं, विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि आतड्यांची हालचाल चांगली होते. प्रोबायोटिक पदार्थ खा. यामुळे आतड्यामध्ये चांगले जीवाणू वाढतात. जसं की दही, ताक, घरचं लोणचं खा, आंबवलेले पदार्थ खा. पण हे सगळे पदार्थ प्रमाणामध्ये घ्या. हे पदार्थ आतड्यातील सूक्ष्मजीवांचं संतुलन राखण्यास मदत करतात. नियमित व्यायाम करा. दररोज 30 मिनिटे चाला, योगा करा, हलका व्यायाम करा. यामुळे पचनसंस्था सक्रिय राहते. याचा फायदा म्हणजे पोट साफ राहतं, गॅस, अपचन कमी होतं, वजन नियंत्रणामध्ये राहतं. दुसरं म्हणजे वेळेवर जेवण करा. अनियमित खाण्यामुळे पचनसंस्थेवरती ताण येतो, म्हणून नाश्ता टाळू नका. रात्री उशिरा जेवण करू नका. अति खाणं शक्यतो टाळा. यामुळे आतड्याचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्याचप्रमाणे प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा, जसं की तेलकट, तळलेले, जंक फूड हे आतड्याचे आरोग्य बिघडवू शकतात. म्हणून कोल्ड्रिंक्स टाळा, चिप्स टाळा, फास्ट फूड टाळा. त्याचप्रमाणे बाहेर तळलेले पदार्थही कमी खा. जास्त साखर असलेले पदार्थही कमी खा. तणाव नियंत्रणामध्ये ठेवा. तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा, योग करा, पुरेशी झोप घ्या. ताणतणाव जास्त असेल तर त्याचा आतड्यावरती परिणाम होतो. आवडीचे छंद जोपासा. पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तासाची झोप खूप गरजेची आहे. त्याचप्रमाणे औषधे कोणतीही मनाने घेऊ नका. अँटीबायोटिक्स जर तुम्ही जास्त घेत असाल तर यामुळे चांगले जीवाणू नष्ट होतात. पोट साफ होण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. मल रोखून धरू नका. बद्धकोष्ठता जर होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आतडं खराब होण्याची काही लक्षणं म्हणजे वारंवार गॅस होणं, पोट फुगणं, बद्धकोष्ठता किंवा जुलाब, अपचन, वारंवार थकवा, भूक कमी होणं, त्वचेच्या समस्या, वजन अचानक कमी होणं किंवा वाढणं यासारखी लक्षणं दिसतात जेव्हा आपल्या आतड्याचं आरोग्य धोक्यात येतं तेव्हा. निरोगी आतडं म्हणजे निरोगी शरीर. फायबरयुक्त आहार, पुरेसं पाणी, नियमित व्यायाम, तणावाचं नियंत्रण आणि चांगल्या जीवनशैलीच्या सवयी यामुळे आतडं दीर्घकाळ निरोगी राहू शकतं. जर पोटाच्या तक्रारी सतत होत असतील किंवा मलातून रक्त येत असेल, अचानक वजन कमी होत असेल, यासारखी लक्षणं दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घेऊ शकता. पण याबरोबरही तुम्ही चांगल्या सवयी लावणंही तितकंच महत्त्वाचं आहे.